अजित पवारांनी मागितले बारामतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। दादा बारामतीतच भाकरी फिरवणार का? चर्चेला उधाण। मला वाटलं माझ्या विरोधात बायडनच लढत आहेत। वरळीतील मनसेच्या उमेदवारावरून आदित्य ठाकरेंचा टोला। वरळीत मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारीची शक्यता। वरळीकरांनी मला सांगितलं ट्विटरवरचं नको, आम्हाला जमिनीवरचे आमदार हवेत। खासदार मिलिंद देवरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी उभी केलेली महानंदा एनडीडीबीकडे सोपवली। केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे डेअरी राज्याबाहेर। लोकसभेत लंके राज्य सरकारवर बरसले। कुणबी मराठा उमेदवार लुटारू दरोडेखोर आहेत का? आमदार बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, आंबेडकरांच्या वक्तव्याचा आमदार कडून समाचार। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांची बैठक। वरळी मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत बैठकीत चर्चा। किल्ले रायगडावर जगदीश्वर मंदिर आणि शिरकाई देवीचे आमदार भरत गोगावलेंकडून पूजा। महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ रायगडावरून करत असल्याची घोषणा। विधानसभेसाठी काँग्रेसला 100हून अधिक जागा अपेक्षित। सूत्रांची माहिती, जागा वाटपात तडजोड न करण्याची नेत्यांची भूमिका। 20 ऑगस्टला फुटणार काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ। महसूल मंत्र्यांच्या कार्यालयावर आदिवासी बांधवांचा विराड मोर्चा। वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी आदिवासी आक्रमक। सोलापुरातल्या होडगी विमानतळावरून 2 महिन्यात विमानसेवा सुरू करण्याचा मानस। डीजीसीएचं पथक लवकरच येणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बांगलादेशमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर। बांगलादेशच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान बजावणाऱ्या वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची मोडतोड। मीरा भाईंदरमध्ये कंत्राटदाराकडून कामगारांसह पालिकेची फसवणूक। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा। मीरा भाईंदरच्या पालिका प्रशासनाचं पोलिसांना पत्र।